नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनलवर यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9, श्रीकृष्ण 4. पद्माकर सैन्य रचना करून गुरु द्रोण अग्रभागी उभे ठाकले. रात्रीच्या अविश्रांत युद्धामुळे सुद्धा थोडेही न थकलेले दोन्ही सेनांचे योद्धे पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले. इंगुदी संपलेल्या जागजागच्या पलित्यांमधून नुसताच कडवट धूर बाहेर पडत होता. अर्जुनाचं नायकत्व लाभलेली पांडव सेना कुरूंना भिडली. कुरुक्षेत्रावरच्या सेना जसजशा क्षीण होत होत्या तसतशा सरस्वती आणि दृषद्वती मात्र वीरांच्या उष्ण रक्तांचे पाठ घेऊन फुगत होत्या. सगळ्या युद्धभूमीवर रक्त, मांस आणि धूल यांचा कर्दम साचला होता. दक्षिणेकडची बाजू उतरती असल्यामुळं दररोज तो हळूहळू सरकत दक्षिणेकडे साचत चालला होता. धडधडणाऱ्या चितांची प्रतिबिंब दृषद्वतीच्या रक्तमय पात्रात भेसूर दिसत होती. युद्धभूमीवर ना पांडवांचं राज्य होतं ना कुरूंचं. अदय विक्राल मृत्यूचं तिथला अनभिक्षित सम्राट झाला होता. हवा त्याला मुक्तपणे कवटाळत होता. दिग्विजयाचे घोडे धावडीत होता. अन्य सर्वांचे दिग्विजय नगण्य म्हणून त्यानं निकालात काढले होते. 2 प्रहरपर्यंत गुरु द्रोण निकरानं रडले, पण एकाएकी कुणीतरी अश्वत्थामा पडला अशी मायावी आरोळी ठोकली. वास्तविक अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मालव प्रांताच्या इंद्रवर्मा या राजाचा होता. तो ठार झाला होता. सत्यासत्याची परीक्षा पाहण्यासाठी द्रोणांनी सगळ्या समरांगणातून फिरवीत आपला रथ शेवटी सत्यप्रिय युधिष्ठिराच्या रथाजवळ आणला. युवराज युधिष्ठिरा, सर्वजण आक्रोश करत आहेत की अश्वत्थामा पडला. खरोखरच माझा प्रिय अश्रुगतप्राण झाला काय? सांग, या गुरुद्रोणांची गुरुदक्षिणा म्हणून तरी सत्य काय ते सांग. माझा तुझ्या सत्यप्रियतेवर विश्वास आहे. गुरुदेव, अश्वत्थामा पडला हे सत्य आहे, पण तो मानवातील की हत्तीतील ते मला माहीत नाही. युधिष्ठिर जीवनात प्रथमच असत्य बोलला. दुसरं वाक्य अस्पष्ट, तोंडातल्या तोंडातच त्याला स्वतःलाही ऐकू न येईल असं बोलला. तसं हातातील धनुष्य फेकून पुत्रवियोगाच्या दुःखानं विवल झालेल्या द्रोणांनी रथातच पद्मासन घालून ध्यान धरलं. त्या 90 वर्ष वयाच्या दृढ मनाच्या वृद्धाची जीवनावरची श्रद्धाच भंग पावली. मिटल्या डोळ्यांनी देहाच्या अंधाऱ्या गुहेत आत्म्याची ज्योत कशी प्रकाशत असते हे पाहण्यासाठी त्यानं मनाचे नेत्र उघडले. इतक्यात आरक्त नेत्रांचा दृष्टद्युम्न वृक्षावर कोसळणाऱ्या विजेसारखा आपल्या रथातून खाली कोसळला. कमरेचं खडगं उपसून धावला. पांडव, थांब थांब म्हणून ओरडत मागून धावत असणाऱ्या द्रोणांच्या रथावर एका झेपेतच चढला. कुणाला काही समजायच्या आतच मस्तकावर एकत्र बांधलेले त्या वृद्धाचे पांढऱ्या घोड्याच्या दाट शेपटीसारखे विपुल केश मुठीत घट्ट धरून एका प्रहारातच त्यांचं मस्तक धडावेगळं करताना डोळे विस्फारत ओरडला. माझ्या पित्याचे हात बांधून त्याची धिंड काढायला लावणाऱ्या, त्याचा वध करणाऱ्या अधमा, अश्वत्थामा नज की नर हे आता स्वर्गातल्या इंद्राच्या ऐरावतालाच विचार. आणि हातातील मस्तक दोन्ही सेनांच्या मध्ये त्यानं सरळ धुळीत फेकून दिलं. सर्वांनी हृदयविदारक यातनेनं डोळे मिटून घेतले. ओम ईशावास्यम इदम सर्वम चा दिव्य संदेश वर्षानुवर्ष हस्तिनापुरातील शेकडो युवकांना शिकवणारं शुभ्र कमलासारखं सतेज मुख कमल रक्तानं माखलेल्या धुळीत पडलं. मनामनांवर प्रेमाचं राज्य करणारा गुरुश्रेष्ठ धुळीत पडला होता. शेवटी कर्णाला पदोपदी नाकारणाऱ्या द्रोणालाही अदय मृत्यूनं नाकारण्याचा दिवस उगवला होता. अफाट सेनेतील गर्जणारं युद्ध. द्रोण पडले हे ऐकताच आपोआपच थांबलं. दोन्ही सेनातील कित्येक योद्धे दाटलेल्या कंठांनी त्यांच्या रथाभोवती दाटले. अश्वत्थाम्यानं अश्रूंचं सिंचन करीत आपल्या पित्याचं मस्तक पुन्हा धडावर बसविलं. साक्षात धनुर्वेद शांत झाला होता. जीवनभर द्रोणांनी लाथाटलेला कर्णही पाझरला. पुढं होऊन त्यांच्या अचेतन चरणांना हस्तस्पर्श करताना त्याच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू द्रोणांच्या अमर आत्म्याला म्हणाले असतील,
गुरुदेव, जीवनभर तुम्ही मला कधीच ओळखलं नाही, कधीच नाही. काहीच न बोलता त्यानं प्रेमभरानं अश्वत्थाम्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. सर्व विसरून अंगभूत स्नेहानं पित्याच्या दयनीय अंतामुळं खवळलेल्या अश्वत्थाम्यानं नारायणास्त्राचा प्रयोग केला. अश्वत्थाम्याच्या नारायणास्त्रानं हजारो पांडव सैनिक जाळून पोळून काढले गेले. शेवटी मी स्वतःच पुढं होऊन ते दिव्य अस्त्र शांत केलं. संध्या समयाची भीषण छाया कुरुक्षेत्रावरच्या शिबिराभोवती दाटत होती. गुरु द्रोणांच्या पेटत्या चितेकडं पाहताना दुर्योधनाचं अंतरंग पेटत होतं. शोकविवल झालेल्या अश्वत्थाम्याचं दुःख किती गहन आणि गंभीर असावं याचा विचार आणि गुरुपुत्राचं समाधान करण्याचंही भान त्याला राहिलं नाही. झपाझप पावलं उचली मनगटावरून घसरणाऱ्या उत्तरीयाला वारंवार झटके देत जखमी हत्ती नदीच्या पात्रात घुसतो तसा तो द्वारावरच्या जाळीदार पटलं दूर फेकत अश्वत्थाम्याच्या शिबिरात घुसला. काय बोलावं, कसं बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं. एखादं घनदाट अरण्य अविचारानं पेटवणारा मनुष्य त्याच्या भडकलेल्या वणव्यात स्वतःच सापडावा तशी त्याची अवस्था झाली होती. तो काहीच बोलत नाही हे पाहून पित्याच्या धवल वस्त्रात लपवलेलं आपलं मुख थोडं सुद्धा वर न उंचावता अश्वत्थामास त्याला कातर स्वरात म्हणाला, युवराजा, माझ्या पित्याच्या क्रूर वधाचा तितकाच क्रूर प्रतिशोध मी घेईन. उद्याच्या युद्धासाठी तळपत्या विक्रमाच्या दिग्विजयी सूर्यभक्त कर्णालाच सेनापती पद दे. त्याच्या मनातील कर्णाच्या मित्रप्रेमाचा झरा आटणं कसं शक्य होतं? त्याच्या शिबिरातून तसाच बाहेर पडलेला दुर्योधन मध्यरात्र टळेपर्यंत कर्णाच्या शिबिरातच होता. पंजाची नख शाकटून टाकलेल्या व्याघ्रासारखा तो इकडून तिकडं फेऱ्या घेताना पुन्हा पुन्हा कर्णाला म्हणत होता, अंगराज, पितामह आणि गुरु द्रोण यांनी कुरूंच्या अफाट सेनेचं सेनापतीपद भूषवावं असं मला मनापासून कधीच वाटलं नव्हतं. माझा विश्वास आहे की तुझ्या सेनापतित्वाखाली एकवार दिग्विजयाचा डिंडीम मिरवणारी कुरुसेना उद्या पुन्हा कुरुक्षेत्रालाही पादाक्रांत करील. कर्ण, अर्घ्यदानासाठी तुझ्या ओंजळीतून खऱ्या निष्ठेनं गंगेच्या पवित्र पात्राचे लक्ष लक्ष थेंबाचं अर्घ्यदान सूर्यकिरणात तळपत पडलं असेल तर उद्या लक्ष लक्ष पांडव सैनिकही मृत होऊन स्वर्गप्राप्तीसाठी तुझ्या चरणांवर पडतील. अर्जुनाचं निळं शरीर तुझा जैत्ररथ समोर उभा ठाकताच काळं निळं पडेल. ज्याचं नाव ऐकताच माझ्या सर्वांगाचा तप्त लोहरस होतो आणि ज्यानं माझ्या बंधूंना निर्दयपणे वधलं अशा क्रूर भीमाचं शरीर तुझ्या अमोघ बाणांनी त्याच्या आरक्त नेत्रांसारखंच रक्तवर्णी होईल. तुझ्या निमुळत्या चरणांकडे पाहण्यासाठी वारंवार खाली जाणारी युधिष्ठिराची मान सेनापती म्हणून उद्याचा तुझा पराक्रम पाहताना कायमची खाली जाईल. तुझ्या वायुजिताच्या टवकारलेल्या कानांचं द्वय पाहताना नकुल सहदेव या बंधू हृदयाला अंगावर प्रभंजन आल्याचा भास होईल. आणि सर्व कलहाची सूत्र किनाऱ्यावर उभा राहून हलवणारा तो मथुरेचा चेटक्या, तो काळा गवळी प्राणतानाच्या याचनेनं अर्जुनाचा रथ सोडून याचक म्हणून तुझ्या रथाकडं दीनवाना होऊन हात पसरत धावेल. कर्ण, उद्याचा सेनापती तूच राहशील. मित्रा, तूच राहशील. तो बोलत होता. कण्यातून सुटलेलं रथचक्र लडबडत हवं तसं धावतं तसा. पण कर्ण शिबिराच्या जाळीदार गवाक्षातून समोरच्या दृशतवतीच्या किनारी दिसणाऱ्या धडधडत पेटणाऱ्या गुरु द्रोणांच्या चितेकडं अचलपणे पाहात नुसताच निशब्द बसून होता. दुर्योधनाचे कोणत्याही चेतावणीचे शब्द आता त्याच्या कानात शिरतच नव्हते. शिरले तरी क्षणभरही तिथं स्थिर होत नव्हते. शेवटी तो एवढंच म्हणाला, युवराजा, तुला विजय मिळवून देण्यासाठी मी पंचप्राणही पणाला लावी. मला सारथ्याचा सम्राट करणाऱ्या सन्मित्रा, संपूर्ण स्नेहभावानं तुझ्या सहवासात घालवलेलं जीवन समरांगणातही तुझ्या सहकार्यासाठीच सार्थकी लागेल. जा, निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू नये. निद्रेची आवरणं पांघरत रात्र ढळू लागली. पली त्यांची शरीरं आता स्वतःच्या तिरस्कारानं जळू लागली. श्रीकृष्ण 5. 16व्या दिवशीची पहाट सूर्यकिरणांच्या प्राजक्त फुलांचा सडा कुरुक्षेत्रावर शिंपत उजाडत होती. शुद्ध द्वितीयेचा दिवस होता तो. सर्व देवादिकांनी असुरांच्या नाशासाठी स्कंदाला केला
तसा सर्व कुरु सैन्याला एकत्र करून दुर्योधनानं सेनापती पदाचा अभिषेक कर्णाला केला. ज्या मूळ स्थानावर युद्धाला सुरुवात झाली होती ते स्थान आता 3 कोस उत्तरेकडे राहिलं होतं. रोज सम्रांगण बदलली जात होती, दक्षिणेकडे सरकत होती. क्षोमवेष्टीत औदुंबराच्या आसनावर बसलेल्या कर्णाच्या उजव्या मनगटावर दुर्योधनानं धवल पुष्पांची निशिगंधाची सुगंधी माला कर्कचून बांधली आणि आपल्या कमरेचं धारदार खड्ग उपसून अवकाशात ते गरगर फिरवत त्यानं कंठ रवानं घोषणा केली, कौरव सेनानायक दिग्विजयी अंगराज कर्ण जयतू जयतू जयतू. हातातील विविध वर्णांची सुगंधी फुलं आपल्या सेनानायकावर उधळताना कौरव सैनिक भीष्म द्रोणांचं पतनही क्षणभर विसरले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र सर्वच सेनापतीचं तळपतं मुख क्षणभर तरी दृष्टीला पडावं म्हणून दाटीवाटी करू लागले. पुरोहित व बंदीजनांनी त्याच्या सोनेरी कुरल केशांवर सुगंधी तेल सिंचली. मुहूर्ताची घटिका दाखवणारं छिद्रमय पात्र पाण्यानं भरलेल्या हंड्यात डुब्ब असा ध्वनी करून बुडालं तसा दुर्योधनानं तबकातील सेनापतीचा विख्यात किरीट त्याच्या मस्तकावर चढवण्यासाठी उचलला. त्याला हातानं थोपवीत कौंतेय असूनही राधेय म्हणून स्वतःला धन्य मानणाऱ्या त्या महारथ्यानं शेजारी उभ्या असलेल्या पुत्राकडं वृषसेनाकडं सहहेतुक पाहिलं. वृषसेनानं लागलीच एक तबक विनयानं पित्यासमोर धरलं. त्यावरची तलम वस्त्र हळुवार हातानं दूर सारीत सूर्यपुत्रानं त्या तबकातील एक दुसराच सोनेरी किरीट दुर्योधनानं त्याला हात लावण्यापूर्वी स्वतःच उचलून आपल्या मस्तकावर धारण केला. तो किरीट अचूक माझ्या किरीटाच्या बांधणीच्याच आकाराचा होता. पूर्व क्षितिजावर आकाशाचा सम्राट सवितृ आपल्या किरणांचे सहस्र घोडे उधळीत उभा राहिला. तित्तीर, चक्रवाक, सारंग, धनछडी, रानराघू आणि चकोर पक्षांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी घरटी सोडून आकाशात झेपा घेतल्या. दवबिंदूंची मौतिक तृणपात्यांवर झमझम तळपू लागली. वायू लहरींबरोबर क्षणातच कुरुक्षेत्राच्या सर्वोदार भूमीत फिरू लागली. सगळं चराचर नवचैतन्यानं नाचू लागलं. सेनापती झालेल्या कर्णानं कर्णटिला नावाच्या एका उंच टेकडीवर चढून आपल्या सैन्य रचनेसाठी सोयीची जागा हेरली. कौरव सेना एका विशाल मगराचा आकार धरून युद्धसम्मुख उभी ठाकली. त्या मगराच्या नेत्रभागाची स्थानं शकुनी व उलूक यांनी घेतली होती. मस्तकाची जागा संतप्त अश्वत्थाम्यानं स्वीकारली होती. डाव्या पायाच्या स्थानी कृतवर्मा आणि उजव्या पायाच्या स्थानी गौतम उभा ठाकला होता. मागच्या पायाच्या जागी मद्रराज शल्य उभा होता आणि या मगराच्या मधोमध लाखो कुरूंच्या वेड्यात दुर्योधनाला लपवून स्वतः कर्ण मुखाग्रावर उभा होता. त्याचं सुवर्णमंडित विजय धनुष्य सूर्याच्या सोनेरी किरणात तळपत पांडव सेनेला जणू सांगत होतं, मी आज बाण फेकणारच नाही, फेकणारच जळजळीत तप्त किरण. त्याच्या रथाचे शुभ्र घोडे कान टवकारून काही क्षणातच बसणारा वेगांचा हिसका स्वीकारण्यासाठी जबडे तयार ठेवून उतावळेपण पायांच्या खुरानी कुरुक्षेत्राला उकरीत होते. त्याच्या जैत्र या सर्वात उंच रथावरच्या उल्कांसारख्या श्वेतपताका फरफरणाऱ्या साखळदंडाचं चिन्ह माथ्यावर मिरवणाऱ्या काशाय वर्णाच्या तलम ध्वजाला चोहो बाजूंनी घेरीत वाऱ्यावर डुलत होत्या. लहान लहान सुवर्ण घंटा ईर्षादंडाबरोबर मंद मंद लडलडताना मधुर किनकिनत होत्या. पट्टीश, शूल, तोमर, चक्र, वरूत, गदा, शतग्नी, खड्ग, त्रिशूल, भाले व परशु यांनी रथांचा पृष्ठभाग ठासून भरला होता. असंख्य प्रकारच्या बाणांना पोटी वागवताना 100 भाते अपुरे पडत होते. सर्व रथांवर चट्ट्यापट्ट्यांची व्याघ्रचर्म आच्छादली होती. मगराच्या मध्यातून दुर्योधनानं दुस्सह नावाचा शंख फुंकून चढाईचा संकेत करताच कर्णानं आपल्या हातातील पुष्पमालांनी सुशोभित विजय धनुष्य उंचावून गरगर फिरवलं. आपला हिरण्यगर्भ शंख आपल्या कंठांच्या घोड्यांच्या वेगांसारखा टपटपीत दिसणाऱ्या रक्तमय धमन्या टरारून फुगवीत इतक्या मोठ्यानं फुंकला की समरांगणाभोवती आषाढभूतपणे रेंगाळणारे तित्तीर, गृध, वाघुग्ध यांसारखे धटिंगन मांसभक्षक पक्षीही भेदरून आकाशात उडाले. हत्तींच्या अंगावरील केश ताट झाले. तो शंखनाद नव्हताच,
जणू आपल्या अवमानित राजमनाचे तापान तपाचे साचलेले उष्ण निश्वासच तो पहिला कौंतेय भुजंगासारखे फेकत होता. आरोह, आक्रम! लोहत्राणातील आपल्या पिळदार बळकट भुजा खूप उंच उंचावीत त्यानं कुरु सैन्याला आज्ञेची गगनभेदी आरोळी दिली. कुरुसेनेचा विशाल मगर कर्णाचा जबडा करून पांडवांना गिळण्यासाठी पुढं सरपटला. कलकलणारा, गर्जणारा, वेडावलेला रणमत्त. अर्जुनाच्या सेनापतित्वाखाली आज पांडव सेना अर्धचंद्राचा आकार धरून पुढं सरसावली. मी हाती वेग धरलेल्या अर्जुनाच्या नंदी घोष रथाच्या उजव्या हाताला दृष्टद्युम्न होता. डाव्या हाताला एका हत्तीवर आरूढ होऊन गजपातकाचं नेतृत्व करण्यासाठी लाल नेत्रांचा भीमा सरसावला होता. शेजारी युधिष्ठिर उभा होता. कर्णाला समोर पाहताना त्याचं मन भीतीनं थरकत होतं. हात उंचावून अर्जुनानं क्षणभर आपल्या सेनेची सोनेरी चंद्रकोर थोडी मागं घेतली आणि देवदत्त शंख फुंकून एकदम मगरावर सुसाट सोडली. त्याच्या रथाचे घोडे धावडताना मला वाटलं अर्जुनाला आपण कुणाशी लढतो हे माहीत नसल्यामुळं आणि कर्णाला ते माहीत असल्यामुळं त्यांच्या युद्धाचं स्वरूप किती फसवं, किती विचित्र झालं होतं. समोरून शुभ्र घोड्यांच्या उधळलेल्या रथातून सिंहनाद करीत येणाऱ्या कर्णाला पाहताच पांडव सेनेला कळेना की डोंगर माथ्यावर तळपणारा सूर्य आकाशात आहे की समोरच्या सोन्यानं संपूर्ण मढवलेल्या तळपत्या उंच रथात आहे. कधी नव्हतं इतकं त्याचं मुख किरणात तळपणाऱ्या सुवर्ण कुंभासारखं झळाळत होतं. पुष्ट खांद्यांवर रुळणाऱ्या कुरळ केशांच्या भरगच्च बटा रथाच्या चक्राला हबका बसताच क्षणभर खांद्यांपासून विलग होत होत्या, पुन्हा खांद्यावर रुळत होत्या. तो वृषस्कंद येत होता अरण्य वाऱ्याचं विकराल रूप घेऊन, पर्वकालाच्या खवळलेल्या मगरासारखा. समोर दिसेल त्याला जाळून भस्म करण्यासाठी उतावीळ झालेल्या ज्वालामुखीसारखा. त्याचे निळे डोळे गरगर फिरत कपिध्वजाचा वेध घेत होते. आज मी एक शहाणपणा केला होता. नेहमी समोरच्या सेनेला स्पष्ट दिसेल असा फरफरणारा आमचा रथावरचा ध्वज परतून असा लावला होता की त्यावरचं कपीचं चिन्ह केवळ पांडव सेनेलाच दिसेल. दोन्ही सेना गरजत एकमेकींना भिडल्या. कपिध्वज कुठंच दिसत नाही हे पाहून क्षणभर गोंधळलेल्या राधेयानं आपला सरळ रथ आमच्या प्रचंड गजदलाकडे वळवला. अंगरांना विष लावलेले असंख्य बाण तो मृगधारेसारखे इतके सलग फेकत होता की पहिल्या एका प्रहरातच त्यानं प्रचंड गजदल सरळ उधळून लावलं. विष अंगात भिनलेले हत्ती छेंडू फुटताच परतले आणि हजारो पांडव सैनिकच पायांखाली रगडत वाट फुटेल तिकडं धावू लागले. गतप्राण होऊन खाली कोसळताना कशी तरी तग धरून जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या घायाळ योद्ध्यांना चेंगरू लागले. कर्णानं चालवलेला हत्तींचा क्रूर संहार थांबवावा म्हणून क्रोधानं धावणाऱ्या भीमाला अश्वत्थाम्यानं मध्येच थोपवलं. त्यांचा संग्राम म्हणजे दोन क्रुद्ध व्याघ्रांची पंजेफाड होती. सात्यकी विंद अनुविंदांशी भिडला होता. दृष्टद्युम्न कृपाला घेरला होता. श्रुतकीर्ती मद्रराज शल्यावर धावून गेला. सहदेव आणि दुःशासनाची बाणफेकींची झुंज झुपली होती. दुर्योधनानं मगरांचं केंद्रस्थान सोडून आपला रथ सरळ युधिष्ठिरापर्यंत आणताच युधिष्ठिराच्या संरक्षणासाठी मी अर्जुनाचा रथ त्याच्याजवळ नेऊन भिडवला. सूर्य वरवर चढू लागला तस तसे धुळीचे लोळ आकाशमंडलाला झाकोळून टाकू लागले. हत्तींच्या एकलग चित्कारांनी शस्त्रांचे खनखनाटही ऐकू येईनसे झाले. अर्जुन कुठंच दृष्टीला पडत नाही हे पाहून खवळलेल्या कर्णानं पांचाल व मत्स्य यांची पथकं आपल्या जैत्र रथाखाली सरळ रगडून टाकली. जसजसा सूर्य क्षितिजापासून वर वर सरसरत होता तस तसा त्यांचा रथ अधिकच गतिमान होत होता. कधी शूल, कधी तोमर, कधी गदा यांचे हात बदलताना तो कानांच्या पायांवर साचलेले घामांचे बिंदू निपटण्यासाठीच तेवढा एक लवभर काय ते थांबत होता. सूर्य माथ्यावर आला आणि भीमानं क्षेमधूर्ती या समर्थ योद्ध्याला रथावरून खाली कोसळविला. सशमतकाशी भिडलेल्या अर्जुनानं दंड व दंडधार या राजांना कंठस्नान घातलं म्हणून अश्वत्थाम्यानं चवताळून त्याच्यावर झेप घेतली. ज्या पांचाल पथकात कर्ण घुसला होता तिथं सरळ सरळ संकुल युद्धाला सुरुवात झाली होती. समोर दिसेल त्याला पक्ष विचारून लढण्याचं आव्हान देत प्रत्येक योद्धा तिथं युद्धाची मदिरा अंगी भिनल्यासारखा बाणरहित झाला होता.
मत्स्य आणि पांचाल यांचे वीर पथक प्रमुख कर्णासमोर धडाधड कोसळतायत हे पाहून त्याला बांध घालण्यासाठी मी माझ्या पाचजन्य शंखातून विशिष्ट स्वरातील सांकेतिक बोल काढून नकुलाला पुन्हा पुन्हा सांगत होतो, नकुल नकुल, कर्णाकडे रथ वळव. माझा संकेत नकुलाला त्या घनघोर धूमचषकीत अर्ध्या घटकेनंतर कसा तरी समजला. 2 प्रहर टळत असताना त्यानं आपलं सैन्यदल आपल्या मागं घेत मत्स्यांच्या पथकात प्रवेश केला आणि पुढं होत सरळ कर्णाला अंगावर घेतलं. पण त्यानं अंगावर घेतलेला सेनानायक म्हणजे शीतल पाण्याचा प्रपात नव्हता, तो होता विजेचा लोळ. तो नकुलाचे बाण सहज परतवीत त्याला पुन्हा पुन्हा विरत करून हसत हसत त्याची त्रेधा पाहू लागला. शेवटी आपला उंच रथ त्याच्या रथाजवळ भिडवताना निशस्त्र केलेल्या नकुलाला तो म्हणाला, जा, आपल्या ज्येष्ठ बंधूला त्या अर्जुनाला माझ्यासमोर पाठवून दे, त्यासाठीच तुला हे जीवनदान देतो आहे. लज्जित नकुल मान खाली घालून त्याच्या समोरून परतला तेव्हा त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याच्या माद्री मातेनं पती सहज सती जाताना कुंतीदेवींच्या हाती दिलेलं त्यांचं जीवन पुष्प तो पहिला कौंतेय ज्येष्ठ बंधू या नात्यानं जतन करतो आहे. राजमाता कुंतीदेवीला दिलेलं वचन सर्वांगातील रक्तकण युद्धाच्या सर्वग्राही वनव्यात पेटून राख व्हायची वेळ आली होती, तरीही तो राधेय निष्ठेनं पार पाडित होता. संध्याकाळच्या वेळी युधिष्ठिर पुत्र प्रतिविंद यानं चित्रराजाला कंठस्नान घातलं. संध्याकाळची तिरपी सौम्य किरणं कुरुक्षेत्राभोवती उंच वृक्षांच्या लांबट पडछाया पसरवित असतानाच मी अर्जुनाचा नंदीघोष रथ पहिल्यानंच कर्णाच्या उंच जैत्र रथासमोर आणला. एकमेकांना समोर पाहताच ते भयानक बिथरले. वाऱ्याला पाहून वनवा खवळतो तशा त्या दोघांच्या मुद्रा संतप्त झाल्या. ते दोघेही कितीतरी मोठ्यानं एकमेकांवर ओरडले. त्यांच्या आरोळ्यांनी गांगरलेले अवतीभोवतीचे हत्ती सुद्धा देहधर्म करू लागले. एकमेकांचा वेध घेत त्यांनी आपापल्या अवजड धनुष्यातून बाणांची अशी अनवरत फेक केली की क्षणात आकाश मृगातील मेघांनी झाकोळून टाकावं तशी त्यांनी आकाश झाकाळून टाकलं. एक घटकाभर त्यांचे अमोघ वेगवान नादमय बाण भयानकपणे एकमेकांशी टक्करले. त्यांच्या लोखंडी अगरातून ठिणग्यास ठिणग्या उफाळत होत्या. रात्र होण्यापूर्वीच संध्या समय असूनही त्या ठिणग्यांमुळं आकाशाचा भव्य घुमट तारकांनी टवरल्यासारखा दिसत होता. त्या ठिणग्यांनी कर्णाचा सारथी सत्यसेन पोळून काढला. अर्जुनाच्या बाणांनी तो मृत झाला. कर्णार्जुनांनी बाणफेकीनं झाकोळून टाकलेलं त्या दिवशीचं कुरुक्षेत्रावर छत्रचामर ढाळणारं आकाश पुन्हा निवळलंच नाही. कारण रात्रीच्या मायावी योद्ध्यानं अंधाराच्या काळ्या किरणांचे बाण फेकून त्याचे बाणही क्षणात झाकोळून टाकले. शुद्ध द्वितीयेचा बिकट असा 16वा दिवस कसा तरी संपला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.